नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। माझ्या मुलाचा एवढा काय गुन्हा होता, त्यांनी एवढं निर्दयीपणे त्याला का मारलं, असा प्रश्न त्या पालकांकडून वारंवार विचारला जात आहे। पण नेमकं या संबंधीची घटना काय आहे हे सविस्तररित्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। पण तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। शिरूर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथील 19 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचे शीर व हातपाय सापडल्यानंतर त्याच्या कानात काळी बाळी असल्यामुळे हा मृतदेह माऊली सतीश गव्हाणे याचाच असल्याचे आज निष्पन्न झाले आहे। हा मृतदेह पाहून गव्हाणे कुटुंबांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। एवढा काय गुन्हा केला, एवढा निर्दयीपणे आमच्या बाळाला माऊलीला का मारले, असं म्हणत कुटुंबाने आक्रोश करत अश्रूला वाट मोकळी करून दिली। आज शनिवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी बाजूलाच जवळच असणाऱ्या एका विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडे सापडले। ते उघडल्यानंतर गाठोड्यामध्ये दगडही टाकलेले आढळून आले। पोलिसांनी याची तपासणी केली असता गाठोड्यामधून 2 हात, पाय व शीर सापडले आहे। गेली 4 दिवसांपासून हा धड असलेला मृतदेह नक्की कोणाचा आहे यासाठी पोलीस प्रशासन तपास करत असताना दानेवाडी येथील दुसऱ्या विहिरीमध्ये आज हे गाठोडे सापडले। त्यामुळे या खुनाचे गूढ वाढत चालले असून एवढ्या निष्क्रिय आणि निर्दयीपणे खून करणारे नक्की कोण आहेत हे आजही गुलदस्त्यात आहे। यामध्ये तरुणाचे शीर, हातपाय हे अवयव सापडले आहे। पुणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथे 2 दिवसांपूर्वी एका विहिरीत हातपाय आणि शीर कट केलेले अवस्थेतील एक धड आढळून आलं होतं। यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत दानेवाडी गावातून मिसिंग झालेल्या 19 वर्षांचा माऊली गव्हाणेच आहे का या अनुषंगाने तपास सुरू केला। माऊली गव्हाणे हा 7 मार्चला शिरूर येथे 12वीच्या पेपरसाठी आल्यानंतर बेपत्ता झाला। त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता। अखेर या 2 वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळलेले शीर आणि धड याची ओळख पटली असून माऊली गव्हाणे या 19 वर्षीय तरुणाचाच हा मृतदेह असून माऊलीची एवढ्या क्रूर निर्घुणपणे हत्या कोणी केली या घटनेचा तपास आता पोलीस करत असून या धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। 12वीत शिक्षण घेणाऱ्या एका 18 वर्षाच्या युवकाची हातपाय कट करून अमानुषपणे हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक आहे। ज्यांनी हा खून केला आहे हा खून मोठ्या शिताफीने व डोक्याने केला असल्याचे दिसून येत आहे। मृतदेह व त्याचे हातपाय हे अत्याधुनिक कटरने कापून धड व इतर अवयव वेगवेगळ्या पोत्यात भरून वेगवेगळ्या विहिरीत व दानेवाडी याच गावात टाकले आहे। तर ज्या पद्धतीने हा खून केला आहे त्या गावातील तरुणाचा हा मृतदेह असताना त्याच गावात असलेल्या विहिरीमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावणे हे धाडसाचं काम आहे। या खुनातील गुन्ह्याच्या आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे यांच्या कुटुंबाने केलेली आहे। अंगावर शहारे आणणारी ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नवीन अपडेटसाठी आपले सीएम मराठी न्यूज चॅनल पाहत रहा। धन्यवाद।